बाळंतिनी स्पेशल सिरीज रेसिपी मध्ये आजचं रेसिपी आहे मूग डाळीचं वरण। बाळंतिनीसाठी किंवा आजारी माणसासाठी खूप छान असं पौष्टिक असं मूग डाळीचं वरण मी बनवलेलं आहे। ते कसं बनवलं त्यासाठी व्हिडिओ स्किप करता पूर्ण पहा। नमस्कार मंडळी, बाळंतिनी स्पेशल रेसिपी सिरीज मध्ये आज आपण मूग डाळीचं वरण बाळंतिनीसाठी कसं बनवायचं ही रेसिपी पाहूया। तर साहित्य काय काय घेतलेलं आहे ते पाहूया। छोटी 1 वाटी मूग डाळ मी 2 तास भिजवून घेतलेली आहे। कढीपत्ता चालतो, त्यामुळे थोडासा कढीपत्त्याचा वापर केला चालतो वरणाला। तर मी 2-3 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। बारीक चॉप केलेलं आलं, बारीक चॉप केलेला लसूण, टोमॅटो, मीठ, हळद, जिरं फोडणीसाठी आणि मिरची घालत नाही म्हणून काळी मिरी घालायची। हे इतकं साहित्य आणि लागणारे फोडणीसाठी तूप। आता आपण ही डायरेक्ट डाळ बनवायची कुकर मध्ये, ते आपण पाहूया। कुकर मध्ये मी 1 चमचा तूप घालून घेतलं। आता पहिलं तुपावर आपल्याला फक्त जिरं फोडणीला आधी घालायचंय आणि मग आलं लसूण घालायचंय। जिरं थोडं चटचटू द्यायचंय, मोहरी नाही घालायची, जिरंच घालायचंय। असं जिरं चटचटलं की त्यामध्ये आलं आणि लसूण घालून घ्यायचंय। आणि कढीपत्ता। आता टोमॅटो घालून घ्यायचा। आता हळद, मीठ आणि काळी मिरी पूड घालून घ्यायची। मूग डाळ घालून घ्यायची आणि आपल्याला जितका हवा तितका पाणी घालून घ्यायचा, कारण मूग डाळ जाड होते, पण थोडीशी जाडसरच वरण ठेवायचं हे मूग डाळीचं, आणि पातळ नाही करायचं। आता मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे, अजून मी अर्धी वाटी घालून घेते। आता झाकण लावायचं आणि 1 शिटी काढून घ्यायची। 1 शिटी मध्ये मूग डाळीचं वरण होऊन जातं, कारण भिजवलेलं डाळ आहे। बघा 1 शिटी काढून मग मी हे वरण बाउल मध्ये काढून घेतलं आणि बघा मस्त वाटतं का, पथ्याचं आहे असं छान असं। फक्त ह्यामध्ये आपण वरणात फक्त मिरची घालतो, दुसरं सगळं साहित्य आहे त्यामध्ये। तर किती छान असं वरण झालेलं आहे बघा। आणि ही वरणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।